करायची गरज नाही. ऑपरेशन टायगर हे कालही होतं, आजही आणि पुढे चालू राहील. भविष्यामध्ये अजूनही काही त्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. कोण कोण येतंय ते जरा तुम्ही आता सुद्धा धाराशिवच्या खासदाराचं त्याच्यात नाव आलेलं आहे किंवा एकूण 5-6 खासदार आहे. खरं टायगर ऑपरेशन सुरू आहे का काय नाही, नेमकं एक कुठल्या गोष्ट लेवलला तुम्हाला आलंय? सांगतो, पत्रकारांमध्ये ऑपरेशन टायगर बद्दल माहिती चुकीची आहे. मी आधीही म्हणालो, आताही म्हणतो आणि उद्याही हेच म्हणणार आहे, ऑपरेशन टायगर हे 24 तास 365 दिवस चालू आहे. याचं कारण असं आहे, की फक्त खासदार, फक्त आमदार, फक्त जिल्हा परिषद सदस्य, फक्त नगरसेवक किंवा महापौर किंवा उपनगराध्यक्ष वगैरे ह्या पदं ज्यांच्याकडे आहे, त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतलं म्हणजे ऑपरेशन टायगर आहे असं नाहीच. सर्वसामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांच्या विचारांना मानणार आहे, जो एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला आणि त्यांच्या कामाला सलाम करणार आहे, असा शिवसैनिक जर त्या उभाटा पक्षामध्ये जर त्याचं कुठल्याही प्रकारे त्याला मान मिळत नसेल, न्याय मिळत नसेल आणि तो जर आमच्या पक्षामध्ये आला तर निश्चितपणे आम्हाला आमच्या पक्षामध्ये त्याला घ्यावं लागतं आणि रोजच्या रोज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पक्षप्रवेश चालू आहे. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. ऑपरेशन टायगर हे कालही होतं, आजही आणि पुढे चालू राहील. भविष्यामध्ये अजूनही काही त्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. कोण कोण येतंय ते जरा तुम्ही थोडंसं थांबायला तर हवं.